तर नमस्कार मंडळी. तर आता आपण आलोय बदलापूर येथे श्री समर्थ कृपा फार्मला. हे आमचे आजोबांचंच फार्म आहे. आजोबा, आम्हाला आपल्या फार्म बद्दल काही माहिती सांगा. फार्म मध्ये आंबे लावले, चिकू, पेरू, काजू सर्व प्रकारची फळझाडे लावलेली आहेत. अननस वगैरे सर्व म्हणजे असं संत्री, मोसंबी, सुपारी सर्व प्रकारची डाळिंब वगैरे असे पूर्ण फळझाड आहेत. ओके, चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात आणि आपला फार्म पूर्ण बघून घेऊयात. मंडळी, तर बघा, बाबांनी मस्तपैकी इकडे सर्व झाडे लावलेली आहेत. हे कसले आहेत बाबा? हे मद्रासी लाल केळं आहे. ओके, इकडे मुळ्याची भाजी आहे. हे कसले कसले लावलेले? इथे आंब्याचे कळम आहेत, आंबे कळम आहेत, सीताफळ आहे, कोकम आहे, नारळ आहे. इकडे मेथीची भाजी लावलेली आहे. इकडे शेवगा आहे. इकडे रामफळ आहे, पेरूची झाडे आहेत, रामफळ आहे. हा कसला झाड आहे? हे जांभूळ आहे. पुढे फणस आहे. हे चिक्कू आहे बघा, हे चिक्कू लागलेत बघा. चिक्कूचं झाड आहे तो. हे पुढे नारळाची झाडे आहेत. नारळ पण यायला लागलेले आता. हे बघा, या आंब्याला पण अशी आंब्याला मोहर आलेला आहे. सुंदर असा मोहर आलेला आहे. पुढे बघूया. पुढे झाला, पुढे सर्व झाडं दाखवतो. इकडे बघा, इकडे हे तुरीची झाडं लावलेली आहेत आणि ह्या तूर तोडतायत. हे वांगे लावलेले आहेत खाली. मला बाजू हे घेवडा आहे. घेवडा लागलाय बघा आता याला. आता हे घेवडा आहे. एवढा लागलेला आहे का? हा, घेवडा चालू झालाय का. इकडे बघा, हा बारमाशी आंबा बोलतात याला.
त्याला वर्षातून 2 वेळेला आंबे येतात. ओके. हे बघा, छोटे छोटे लागलेत पण बघायला. हे बारमाही बोलतात त्याला. इकडे छोटा आवला लावलेला आहे, आंब्याची झाडे आहेत. हा आम्रपाली आंबा आहे. हे बघा, हे लिंबू. या लिंबूला बघा किती फळं आलेली आहेत आता, आणि त्या साईडनं सगळे फळं लागत चालली, वरती लागल्यात लिंबू. खूपच छान. इकडे डाळिंब आहेत, जास्वंदी आहे. हे बघा, इकडनं पण एंट्री आहे, पण इकडनं बंद ठेवता आम्ही. हे 2 प्रकारचे पेरू होतात, लाल आणि व्हाईट असे 2 प्रकारचे पेरू आहेत या पेरू मध्ये. हे संत्रीचं झाड आहे समोरचं, हे संत्री आहे ते. हे इथे केळे आहेत, केळ्याची झाडं ही वेगळी आहेत. कोणती केळी आहे? ही आपली सोनकेळी, छोटी केळी असतात ही. हे इकडे बघा, इकडे टमाटर लावलेले आहेत. हे बघा, टमाटर लागायची सुरुवात झालेली आहे आता. छोटे छोटे आलेले टमाटर आता सुरुवात झाली आहे टमाटरला आलेला बघा. हे मोसंबी आहे, हे मोसंबीची झाड आहे. हे बघा, आपल्याकडे ना बडीशॉप पण येते, ही बडीशॉप आहे. हे काजू आहेत, पिवळा काजू या. हे केशर आंबा आहे. हे पांढरी जास्वंदी आहे. इथे भगवी जास्वंदी आहे. छान अशी वृक्षांची लागवड केलेली आहे. इकडे आता हे समोर गार्डन केलेले सुपारीची झाडं वगैरे लावलेली. सर्व वृक्षांना खत वगैरे कसं करतात? जीवामृत बनवतात, जीवामृत देतो. कसं होतं? 100 लिटर पाण्यामध्ये 5-6 लिटर गोमूत्र असतं, 10-12 किलो शेण असतं, 1 किलो बेसन पीठ असतं. बेसन पीठ म्हणजे हरभऱ्याचं पीठ, आणि 1 किलो गूळ असतं बिना केमिकलचं. हे 3 दिवस ठेवतो आणि 4थ्या दिवशी ते झाडांना टाकत असतो, आणि 5व्या दिवशी मग त्यांना पाणी टाकतो. ते आम्हाला बघायला मिळेल. हा, ही सुपारीची झाडे सर्व, पोपळी म्हणतात ना ती. इथे असं मोर बनवायचंय. इकडे सोनचाफा आहे, कडीपत्ता आहे.
हे जीवामृत, हे खत आम्ही टाकतो. याचा फायदा याचा फायदा म्हणजे झाडाला कीड लागत नाही आणि पौष्टिक असतो हा. अजून काय काय लावलेलं आहे आपण? आता नारळ लावलेले, अजून पेरू आहे, गवार लावलेली आहे, दुधी लावलेली आहे. ते बघा असे नारळला आता लागायला लागले. अशा पपया लागली. पडेल ते. तुम्ही पण बघू शकता आजोबांनी खूप मेहनतीने एवढे सर्व झाडं लावलेली आहेत, वृक्षांची लागवड केलेली आहे. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते आजोबा आमचे नेहमी घेत असतात. धन्यवाद.